नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. हा गुरुवार जानेवारी महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे ह्याच दिवशी निफ्टीसह बँक निफ्टी आणि इतर सर्व डेरिव्हेटिव्ह स्टॉकची मंथली एक्सपायरी देखील आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंथली एक्सपायरीच्या दिवशी इंडेक्समध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याची अतिशय विस्तृत अशी माहिती बघणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ आहे. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो आज बँक निफ्टीमध्ये अतिशय गॅपडाऊन, खूप जास्त गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. खूप मोठं गॅपडाऊन बघायला मिळालं आणि मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की इतकं गॅपडाऊन ओपन होतंय त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक बाउन्स येणार, त्यानंतर एकदा सेलिंग देखील होणार आणि त्याच्यानंतर मग जी काही प्राइस ऍक्शन होईल त्याच्यानंतर मग पुढचा ट्रेड होऊ शकतो. आपण बघू शकतो एक बाउन्स पण आला, एकदा सेलिंग पण आलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक प्राइस ऍक्शन सुद्धा बघायला मिळाली. प्राइस ऍक्शन काय होती तर आपण इथे बघू शकतो की एक सेलिंग आलं, त्याच्यानंतर एक बाउन्स आला, परत सेलिंग आलं आणि मग पुन्हा बाउन्स आला. इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला. पहिला लो खाली होता, दुसरा लो थोडासा वर होता. आपल्याला जसा पाहिजे तसा परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनला आणि जवळजवळ 1:1 एक 20-25 पॉईंटचा फरक सोडला तर जवळजवळ 1:1 टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये ह्या डब्ल्यू पॅटर्नचं बघायला मिळालं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आपल्याला हा बाउन्स कशामुळे आला, एवढं गॅपडाऊन ओपन झाल्यावर बाउन्स कशामुळे आला. तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे जे मोठं सेलिंग झालेलं होतं, अशा वेळेला काय होतं जेव्हा खूप मोठं सेलिंग होतं आणि त्यानंतर गॅपडाऊन ओपन होतं त्यावेळेला होतं असं की ज्यांनी हे सेलिंग केलेलं आहे, ज्यांनी इथे कुठेतरी पोझिशन बनवलेले आहेत, गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे त्यांना ऑलरेडी प्रॉफिट व्हायला लागतं आणि मग ते काय करतात, ओव्हरनाईट झालेलं हे प्रॉफिट असतं ते बुक करतात. कारण ह्याचं दुसरं एक कारण असं होतं की आपल्याला माहिती आहे की उद्या म्हणजे 25 तारखेला आपल्याला मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे ज्या काही ऑप्शनच्या पोझिशन किंवा फ्युचरच्या पोझिशन असतील ते आता आपल्याला जर चांगलं प्रॉफिट देत असतील तर स्क्वेअर अप करून टाकल्या पाहिजेत, कारण जास्त वेळ शिल्लक नाहीये. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, इथनं मग एक आपल्याला बाउन्स बघायला मिळतो. हा शॉर्ट कव्हरिंगचा बाउन्स असतो. तुम्ही जर बघितलं तर हा बाउन्स आपल्याला खूप मोठा बघायला मिळाला. म्हणजे जवळजवळ 44,500च्या थोडंसं वरून जो बाउन्स स्टार्ट झाला तो अगदी 45,500 पर्यंत, म्हणजे आपण जर बघितलं तर जवळजवळ 1000 पॉईंटचा आपल्याला बाउन्स होता. थोडंसं 50 पॉईंट कमी असतील, 50-70 पॉईंट कमी असेल. तर हा 1000 पॉईंटचा जो बाउन्स आला तो त्याच्यामुळे आला. मग तुम्हाला प्रश्न पडेल की बाउन्स तर आला ठीक आहे, शॉर्ट कव्हरिंगमुळे आला, मग हे सेलिंग का झालं. आता ओरिजिनल मार्केटचा जो मूड बघितला तर तो डाऊन ट्रेंडचा होता. अचानक आपल्याला खूप मोठं प्रॉफिट दिसतंय म्हणून त्यांनी प्रॉफिट बुक करून शॉर्ट कव्हरिंग केलं. जेव्हा वर आलं त्यावेळेला मग नवीन सेलरला एंट्री मिळाली, कारण आपल्याला माहिती आहे की 45,500 ला काय असणार आहे, इथे ही राऊंड फिगर आहे. नंतर मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट अनालिसिस दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 45,500 ला खूप मोठं कॉल रायटिंग झालेलं आहे. मग जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ही किंमत आली, पुन्हा नवीन सेलरला एंट्री करता आली आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सेलिंग बघायला मिळालं. अर्थात ही सगळी जी प्राइस ऍक्शन आहे ही समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मार्केटचं, थोडंसं ओपन इंटरेस्टचं, थोडंसं एक्सपायरीचं असा सगळा अनुभव, थोडंसं ज्ञान असलं की मग आपण काय करू शकतो, ह्या सर्व गोष्टी होतील असं आपल्याला लक्षात येऊ शकतं. एक्झॅक्टली कुठपर्यंत होईल आपल्याला सगळे सिग्नल मिळतात. तुम्ही जर इथे बघितलं तर हा बाउन्स आला 1, 2, 3 ह्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल. इथे सुद्धा शेवटी आपल्याला काय झालं, इथे बघा, इथे एक आपल्याला इनसाइड कॅन्डल बनली. ही जी कॅन्डल बनली ती ह्या कॅन्डलच्या इनसाइड बनली, म्हणजे आपल्याला एक काय झालं, पॅटर्न मिळाला.
त्या पॅटर्न नंतरच हे सेलिंग स्टार्ट झालं. आता इथे काय झालं बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा साधारण अगदी एक्झॅक्टली नाही, पण आपल्याला इथे ट्विझर बॉटम सारखा पॅटर्न दिसला. ही ग्रीन कॅन्डल थोडी मोठी झाली, पण ट्विझर बॉटम सारखा पॅटर्न दिसला, हा बाउन्स आला. आता जेव्हा सेलिंग नंतर पहिला बाउन्स येतो, कधी बाय करायचं नसतं, आपल्याला वाट बघायची असते की तिथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय का. त्या पद्धतीनं सेलिंग आलं, मग डब्ल्यू पॅटर्न बनला. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्याला थोड्या थोड्या अनुभवानंतर थोडीसं म्हणजे ह्या गोष्टींची माहिती घेत गेल्यानंतर आपल्याला समजत जातं. तर हे झालं आज कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झाली आणि आपल्याला ते बघायला मिळालं. आता आपण उद्या एक्सपायरी असल्यामुळे काय करूया, थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन सुद्धा बँक निफ्टीचा चार्ट चेक करूया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला लक्षात येईल की खूप मोठ्या कालच्या सेलिंग नंतर गॅप डाऊन ओपन झालं आणि आपल्याला बाउन्स आला. मात्र क्लोजिंग जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कालचं क्लोजिंग आणि आजचं क्लोजिंग फारसा फरक नाही आहे. जवळजवळ सारख्याच किमतीला क्लोजिंग झालेलं आहे. म्हणजे काय, तर काल जिथे आपण मार्केट क्लोज केलं आज जवळजवळ तिथेच क्लोज झालं. आता ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ सारखाच आहे की ही जी गॅप आहे, मी तुम्हाला मागच्या काही दिवसापासून सांगतोय, ही गॅप आपल्याला थोडंसं काय म्हणून ऍक्ट होणार आहे, सपोर्ट म्हणून ऍक्ट होणार होती. त्याचा आपल्याला इथे फायदा बघायला मिळाला. काल आपण इथपर्यंत येऊन क्लोज झालो, आज खाली ओपन झालो तरी परत या गॅप मध्ये आलो. आता येणाऱ्या काळामध्ये ठरेल आपल्याला काय होणार. उदाहरणार्थ ही जी आजची कॅन्डल बनली आहे, ही कॅन्डल जरी ग्रीन दिसत असली तरी सुद्धा ही शूटिंग स्टार सारखी आहे. तुम्ही बघू शकता सगळी बॉडी खाली आहे आणि आपल्याला ही शेपटी वर दिसते. ही शूटिंग स्टार सारखी कॅन्डल आहे. अर्थात हे शूटिंग स्टार ग्रीन कलरचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा लो खूप खाली आहे. त्यामुळे आपल्याला लगेच असं म्हणता येणार नाही की सेलिंग होईल, पण ही आपल्याला कॅन्डल जी दिसतीये ही आपल्याला काही पॉझिटिव्ह चांगले संकेत पण देत नाहीये किंवा ह्यानं काही आपला कॉन्फिडन्स वाढणार नाहीये. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपला कॉन्फिडन्स कधी वाढेल, जर समजा इथून उद्या गॅपअप ओपन झालं आणि ह्या आसपास आपल्याला माहिती आहे 45,500 45,600 या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स आहे. जर आपण इथपर्यंत पोहोचलो, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि परत वर जात असताना आपण आणखीन एकदा वर जायला लागलो, तर मग मात्र आपल्याला काय होऊ शकेल, थोडंसं आपल्याला मग जास्त कॉन्फिडन्स येऊ शकेल. इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, मग हे सगळं जे आपल्याला सेलिंग झालेलं आहे हे कुठपासून झालंय, तर तुम्हाला आपल्याला टप्पे लक्षात येतील बघा. इथून एवढं झालं, इथपर्यंत गेलं, इथून एवढं झालं, इथपर्यंत गेलं, इथून इतकं झालं, इथपर्यंत गेलं आणि इथून इथपर्यंत झालंय. आता जर इथून इथपर्यंत आलं, परत खाली येऊन वर जात असेल, तर इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि तो बनला तर आपल्याला तेजी करता येईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाहीतर काय होईल, इथून थोडंसं वर जाईल आणि पुन्हा खाली येऊ शकेल. तर ह्या दोन्ही शक्यता आता नाकारता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. आता मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्याच्यासाठी हे सेलिंग इथपासून स्टार्ट झालंय, मग ह्या ठिकाणपासून ह्या ठिकाणपर्यंत आपण काय करू शकतो, फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो आणि 50% कुठे येत आहे तिथपर्यंत आपल्याला लक्षात येईल की हे आपल्याला तेजी होऊ शकते. 50%च्या वर जात असेल तर मग आपल्याला आणखीन मग पुढच्या लेवल्स बघता येतील. तर ह्या पद्धतीनं विश्लेषण करा. मुद्दाम मी सर्व गोष्टी करून दाखवत नाहीये, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय आहेत ह्या तुम्हाला सुद्धा करून लक्षात घ्यायचे आहेत. काही अनुभव हे स्वतः तुम्ही घ्यावेत, ह्यासाठी मी हे सर्व सांगतोय. हे झालं आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता मी इथे तुम्हाला काय करतोय, इथे मी तुम्हाला ह्या चार्टवर उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल काढल्यात त्या दाखवायचा प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की हा जो आपल्याला शेवटी इथे हाय बनला, हा काही डे हाय नव्हता, पण क्लोजिंगच्या वेळेला जो हाय बनला तिथे आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे. ती लेवल कुठे आहे, 45,150च्या जवळ आहे. त्यामुळे 45,150 ही आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल झाली. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कुठे आहे, हा जो डब्ल्यू पॅटर्नचा दुसरा लो बनला, तर ती आपण काय केली आहे, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. ती लेवल कोणती आहे, 44,666. अंतर खूप जास्त आहे, 250 पेक्षा जास्त पॉईंटचा डिफरन्स आहे. आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे. 44,900च्या आसपास, 907च्या आसपास ती लाईन आहे. काय होईल, या वरच्या भागात ओपन झालं आणि पुन्हा 45,150 ची लेवल ब्रेक करायला लागलं, तर मग आपण 45,250, 45,350 आणि 45,450 पर्यंत आपण वर जाऊ शकतो. आता मी वर जात असताना एवढ्याच लेवल का सांगतोय, याचं कारण सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. एक म्हणजे काय,
तर तुमच्या लक्षात आहे की 45,500 ला आपल्याला रेजिस्टन्स आहे. दुसरं, इथून वर जात असताना त्याच आसपास जाऊन आपण सेलिंग केलंय. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्वी सेलिंग आलेलं होतं तिथे पुन्हा गेलो तर थोडंसं आपण त्या लेवलला रिस्पेक्ट करतो. तर त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट थोडंसं खालीच 45,450 पर्यंतच इथून वर जात असू तर ठेवावं लागेल. इथे ओपन होऊन खाली येत असू तर काय होईल, खाली 44,900 ते 45,000 हे आता सपोर्ट झोन झालेला आहे. त्यामुळे इथे सपोर्ट घेतला जाईल. हा सपोर्ट जरी तुटला तरी तुमच्या लक्षात येईल इथून खाली येत असताना इथे आता आपल्याला सपोर्ट झालेला आहे. म्हणजे साधारण 44,700च्या आसपास आपल्याला 650 ते 700 हा सपोर्ट झालेला आहे. मग काय होईल, इथे ओपन झालं आणि खाली येत असेल तर सकाळच्या वेळेत एक व्होलाटाईल मार्केट होऊ शकतं आणि मग त्यानंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. मात्र जर गॅप डाऊन ओपन झालं आणि समजा इथे कुठेतरी ओपन झालं आणि समजा खालच्या दिशेनं जायला लागलं आणि जात असताना 44,650 ही जी आपली खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे ही जर मोडली तर काय होऊ शकतं, तर आपल्याला खालच्या बाजूला मग आपण ज्या पद्धतीनं 3 टार्गेट काढतो या पद्धतीनं ही 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. 44,650 मोडलं तर 44,550, 44,450 आणि 44,350 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया, प्राइस ऍक्शन नुसार हे अनालिसिस बघितलं. मी आता तुम्हाला थोडंसं डेटा अनालिसिस दाखवतोय, म्हणजे आपल्याला ओपन इंटरेस्ट कुठे आहेत हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे ओपन इंटरेस्टचा चार्ट तुम्हाला दाखवतोय. ओपन इंटरेस्टमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल सध्या 45,000ची जी लेवल आहे इथे आपल्याला थोडा चांगला सपोर्ट तयार झालेला दिसतोय. 45,000चे हा जो हिरवा स्तंभ आहे हा मोठा दिसतोय, म्हणजे सपोर्ट चांगला तयार झालाय. उद्या आपल्याला ह्या 45,000च्या लेवलला बघत राहणं आवश्यक आहे. हा हिरवा स्तंभ असाच पुढे वाढत राहिला आणि हा लाल स्तंभ कमी होत राहिला तर आपल्याला काय होईल, मार्केटमध्ये 45,000च्या वर एक शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं. आणि ते कुठपर्यंत जाऊ शकतं, तर तुम्ही वर बघताना तुम्हाला लक्षात येते की 45,500 ला चांगला रेजिस्टन्स आहे. वर सगळीकडेच रेजिस्टन्स आहे, 45,100, 45,200, 300, 400 आणि ह्या 500. पण ह्या गोष्टीला एक बघितलं पाहिजे की 45,500चा रेजिस्टन्स खूप मोठा आहे. एवढा रेजिस्टन्स आपल्याला इथे सपोर्ट सुद्धा इथे आपल्याला दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे इथून वर जर जायला लागलं तर काय होईल, ह्या एरियामध्ये शॉर्ट कव्हरिंग होईल. पण 45,500, 45,000 जास्तीत जास्त 600 ला गेल्यावर एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मात्र 45,000चा हा सपोर्ट जर नाही टिकला, आपल्याला लक्षात यायला लागलं की हा आपल्याला कमी होतोय आणि इथे रेजिस्टन्स वाढतोय, इथे कॉल रायटिंग वाढतंय, तर काय होऊ शकतं, आपण पुन्हा एकदा खाली जाऊ शकतो आणि 44,900च्या खाली गेलं. तसं बघायला गेलं तर 44,900 पासून खाली सगळा सपोर्टच आहे. पण तुम्ही 44,500 ला बघितलात तर त्यातल्या त्यात चांगला सपोर्ट आहे. म्हणजे 45,000 नंतर सगळ्यात चांगला सपोर्ट कुठे असेल तर 44,500 ला आहे. अर्थात जर इथून खाली येत असेल तर लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं. ज्यांनी इथे सपोर्ट तयार केलाय ते सगळे मग आपला पोझिशन सोडायला लागतील आणि त्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणतो. वर जात असेल तर ज्यांनी रेजिस्टन्स क्रिएट केलाय ते आपल्या पोझिशन सोडतील, त्याला आपण शॉर्ट कव्हरिंग म्हणतो. खाली येत असताना ज्यांनी सपोर्ट क्रिएट केलाय ते आपल्या पोझिशन सोडतील, त्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणतात आणि मग मार्केट खाली येऊ शकतं. आपल्याला आता रेंज कळल्यात, 44,500 पासून 45,500 पर्यंत सर्व गोष्टी सांगितल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते 45,000ची लेवल. ह्या ठिकाणी आपल्याला काय होतंय ह्याच्यावर बरंचसं चित्र आपल्याला अवलंबून असेल. तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार सुद्धा मी तुम्हाला इथे बँक निफ्टीचं अनालिसिस करून दाखवलं. आता आपण पटकन पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी पुन्हा इथे निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. निफ्टी 50च्या चार्टमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आज काय झालं हे समजून घेऊया. निफ्टी 50 मध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टीच्या तुलनेत निफ्टी 50 खूपच आपल्याला पॉझिटिव्ह दिसतोय. बँक निफ्टीमध्ये काय झालं, आज सगळ्याच बँकांनी आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट द्यायचा नाही असं ठरवलं आणि त्याच्यामुळे आपल्याला बँक निफ्टी खूप खाली राहिलेलं दिसतंय. तुमच्या लक्षात येईल काय झालं होतं, निफ्टी सुद्धा बँक निफ्टी प्रमाणे गॅप डाऊन ओपन झालं. खूप गॅप डाऊन झालं नाही, आपली जी खालची इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्या जवळपास झालं. त्याच्यानंतर काय झालं, खाली जायचा प्रयत्न झाला, पहिलं टार्गेट सुद्धा अचीव झालं, मात्र सपोर्ट घेतला गेला. आपल्याला अपेक्षितच होतं की पहिल्यांदा एक बाउन्स येणार, तो बाउन्स आला.
ज्यानं आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली, मात्र पहिलं टार्गेट ब्रेक करणं शक्य झालं नाही. पहिल्या टार्गेटच्या आसपास 21,375च्या आसपास रेझिस्टन्स फेस झाला, एकदा सेलिंग देखील आलं. आणि हे मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलंच होतं की ओपनिंग नंतर एकदा बाउन्स येईल, एकदा सेलिंग येईल आणि मग काय होतंय त्यानुसार आपल्याला पुढचं मार्केट बघावं लागेल. तर त्यानंतर काय झालं, त्यानंतर पुन्हा इथनं तेजी झाली आणि करता करता आपण जो हा हाय बनवलेला होता, हा हाय आपण इथे ब्रेक केला आणि आपण वर गेलो. म्हणजे तसं बघायला गेलं तर इथे काय झालं, इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला बघा. इथपर्यंत सेलिंग झालं, इथून इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत परत सेलिंग झालं आणि आता आपण वर चाललोय आणि डब्ल्यू पॅटर्न बनवलाय. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न आपल्याला खाली बनला होता. म्हणजे तो कुठे बनला होता, इथे बनला होता. हे खाली आलं, इथे वर गेलं, परत खाली आलं आणि इथे जाऊन आपल्याला ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिला. मात्र इथे आपल्याला हाच डब्ल्यू पॅटर्नचा आपण ब्रेकआउट दिलाय. म्हणजे निफ्टी आपल्याला लक्षात येईल खूप चांगला पॉझिटिव्ह क्लोज झालेला आहे. पण निफ्टीनं अजून आपल्याला चांगलं टार्गेट दिलेलं नाही. कुठपर्यंत टार्गेट देऊ शकतं, तर त्याच्यासाठी आता ह्या डब्ल्यू पॅटर्न मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, हा हाय म्हणजे हा सेंटर पॉइंट आहे. इथपासून इथपर्यंतचं अंतर मोजायचं आहे. जे काही ह्या लो पर्यंतचं अंतर असेल तेवढंच अंतर इथून आपल्याला वरपर्यंत लावायचं आहे. साधारणपणे मी जर चेक केलं होतं तेव्हा 21,600 पर्यंत ते टार्गेट आपल्याला दिसतंय. कदाचित काय होईल, उद्या गॅप अप ओपन होईल, 21,500च्या आसपास रेझिस्टन्स घेईल, पण 21,600 पर्यंत जाऊ शकतं असं आपल्याला चित्र आता दिसतं. ह्या डब्ल्यू पॅटर्नचं जे टार्गेट आहे 1:1 हे तिथपर्यंत जाईल. आपल्याला लक्षात येते बघा, तिसरी लेवल इम्पॉर्टंट असते. तिसऱ्या लेवलच्या वर जायचा प्रयत्न झाला पण खाली येऊन क्लोजिंग झालं. म्हणजे ह्या सर्व लेवलचं महत्व आपल्याला इथे सुद्धा दिसलं असेल. आता आपण काय करूया, हे झालं आज काय झालं. आता आपण उद्या काय होऊ शकतं हे समजून घेऊया. त्यासाठी उद्या एक्सपायरी असल्यामुळे मी याचा जो डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट दाखवतोय. निफ्टीमध्ये तुमच्या लक्षात येतंय बघा की बँक निफ्टी सारखं दिसत नाही. बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं, ओपनिंग नंतर तेजी झाली आणि पुन्हा खाली येऊन ह्या आसपासच क्लोजिंग दिलं. आदल्या दिवशीच्या क्लोजिंग जवळच आपल्याला आज सुद्धा क्लोजिंग मिळालं. मात्र निफ्टीमध्ये तसं नाहीये. निफ्टीमध्ये खूप वर आपल्याला क्लोजिंग मिळालंय. तुम्ही काय चेक करू शकता, हा हाय मार्क करा, हा लो मार्क करा आणि फिब रिट्रेसमेंट लेवल बघा. 50% लेवल कुठे येते बघा. आजच्या क्लोजिंगचा त्याच्याशी काय संबंध आहे का बघा. तुम्हाला ऑटोमॅटिक बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील. मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. तुमच्या लक्षात आलं असेल की बरोबर 50% जे लेवल आहे त्या लेवलच्या आसपासच आज आपल्याला क्लोजिंग मिळालं. ही 50% ची लेवल आहे. बरोबर, 21,443 ही आपली 50% ची लेवल आहे. आपलं क्लोजिंग आलं 21,453. फक्त 10 पॉईंट वर 50% लेवलला ते क्लोजिंग आलेलं आहे. उद्या काय होऊ शकतं, थोडंसं वर जाऊ शकतं, लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि पुन्हा वर जाऊ शकतं. असं जर झालं तर डब्ल्यू पॅटर्न बनेल, ब्रेकआउट येईल. ब्रेकआउट आलं तर मग आपण 21,750च्या दिशेनं पुन्हा एकदा वाटचाल करू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं आपल्याला डेली टाइम फ्रेमवर निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय. आता तेच आपण उद्या काय होऊ शकतं ह्या अर्थानं बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे काय करतो, निफ्टीचा चार्ट ओपन करतो आणि उद्याचे इम्पॉर्टंट लेवल मी इथे ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत, त्या तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, थोडंसं झूम करूया, म्हणजे उद्याच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या तुम्हाला इथे स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील. आता मी इथे काय केलंय, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही डे हायच्या आसपास मार्क केली आहे. हा डे हाय आहे 21,481. खालची इम्पॉर्टंट लेवल मला इथे मार्क करावी लागली असती किंवा खाली जाताना हा जो लो बनलाय इकडे कुठेतरी मार्क करावी लागली असती. मी इथेच मार्क केली आहे, कारण काय झालंय आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न जो बनलेला आहे, ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपण ह्या लेवलला दिलेला आहे. ही लेवल जी आहे, जर समजा उद्या काही करून मार्केटमध्ये निफ्टीची किंमत ह्याच्या खाली यायला लागली तर आपल्याला तसंही काय झालंय, हा डब्ल्यू पॅटर्न फेल झालेला असेल आणि मग डब्ल्यू पॅटर्न जर फेल झाला तर आपल्याला माहिती आहे ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड सुद्धा चांगला मिळतो. तर ते तुम्हाला सिनारिओ तसं चित्र तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर त्याच्यामुळे मी इथे काय केलंय, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही इथे घेतलेली आहे. ही लेवलच घेतलेली आहे. 21,400 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. 21,481 वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. आपण वरच्या बाजूला 21,400
75 आहे असं समजतोय. इथे ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं, वर जात असेल 21,475 ची लेवल ब्रेक होत असेल तर 21,525, 21,575, 21,625 अशी 3 टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. वर ओपन होऊन खाली येत असेल तर थोडंसं आपल्याला व्होलाटाईल होईल आणि जर समजा 21,400च्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं, मग 21,350, 21,300 आणि 21,250 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. आता हे मी जे तुम्हाला दाखवलं हे झालं प्राइस ऍक्शन नुसार अनालिसिस. आता आपण बघूया की ओपन इंटरेस्ट नुसार आपल्याला अनालिसिस मध्ये काय दिसतंय. थोडंसं झूम आउट करतो म्हणजे सर्व इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसू शकतील. तुम्ही जर बघितलं तर आता आपल्याला लक्षात येते की 21,400 ला आपल्याला खूप चांगला सपोर्ट तयार झालाय. तुम्हाला इथे दिसेल बघा 21,400 ला ही मोठं आपल्याला जो हिरवा स्तंभ दिसतोय त्या तुलनेमध्ये हा छोटासा आपल्याला इथे लाल स्तंभ दिसतोय. म्हणजे 21,400 ला काय झालंय, 21,400 ला चांगला सपोर्ट तयार झालेला आहे. आता त्याच्या वर जर बघितलं तर 21,500 ला चांगला रेझिस्टन्स तयार झालेला आहे. सपोर्ट खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर जाताना अडचणी येत आहेत. मात्र उद्या गॅपअप ओपन झालं तर थोडंसं काय होईल, 21,500 ची ही जी लोक आहेत ज्यांनी इथे रेझिस्टन्स तयार केलाय ते शॉर्ट कव्हरिंग करायला सुरुवात करतील आणि मग 21,600 पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि मग आपलं जे टार्गेट आहे डब्ल्यू पॅटर्नचं 21,605, 610च्या आसपास कुठेतरी आहे तर ते आपल्याला तिथे बघायला मिळू शकतं. त्यामुळे जर उद्या गॅपअप ओपन झालं तर एक शॉर्ट कव्हरिंग होईल आणि त्याच्यामुळे 21,600चं आपलं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात त्यावेळेला इथे कशा पोझिशन तयार होतील त्यानुसार मग 21,600 ब्रेक करून सर्वात मोठा जो रेझिस्टन्स आहे 21,700 ला तिथपर्यंत जातंय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. 21,700 ला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स आहे. त्याच्यावर सुद्धा आपण बघायला गेलो तर मग आपल्याला 22,000 ला दिसतोय, पण ही खूप लांबची लेवल आहे. इतक्या लेवलचा विचार आत्ता करण्याची आवश्यकता नाहीये. खाली येत असाल तर तुम्हाला 21,400 ला चांगला सपोर्ट दिसतोय, 21,300 ला दिसतोय, 21,200 ला दिसतोय. सगळ्यात मोठा सपोर्ट जो आहे हा 21,000 ला आहे. अर्थात एवढंही मोठं खाली जाण्याची आधीच गरज नाही, कारण हे सगळे सपोर्ट आपल्याला मोडून मग आपल्याला निफ्टीला खाली आणावं लागेल. त्याच्यासाठी लॉंग अनवाइंडिंग करायला मग आपल्याला ज्या मी काही लेवल दिल्यात त्या लेवल सगळ्या ब्रेक होत असतील तर मग खालची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत ते मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय. तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला चार्ट दाखवतोय ते चार्ट तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुमच्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण तुम्ही करू शकता. हा झाला फिन निफ्टीचा चार्ट. मी थोडं झूम करतोय म्हणजे तुम्हाला लेवल्स आणि चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. तर इथे तुम्हाला हा चार्ट दिसतोय. ओके, तर तुम्ही काय करू शकता, ह्याचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला तुमचे चार्ट वर या पद्धतीनं लेवल काढायला याचा उपयोग होऊ शकतो. हे झालं फिन निफ्टीचा चार्ट. आपण आता पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो. ह्याचं सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आता इथे मी तुम्हाला हा चार्ट दाखवतोय. हा चार्ट तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा आहे, याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी याचाही उपयोग होऊ शकेल. तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि आपण नेहमीप्रमाणे एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगतोय. काही सदस्य जे नियमित हे व्हिडिओ बघतायत त्यांना ह्या सूचना परत परत होतील, पण जे काही सदस्य असतात जे नियमित व्हिडिओ बघत नाहीत त्यांच्यासाठी ह्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला शेअर मार्केट मराठीमध्ये आपल्याला 3 स्टेप लर्निंग आहे. पहिला भाग असतो हा फ्री कोर्सचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपले बरेचसे फ्री कोर्सेस आहेत. आपण हे दैनंदिन विश्लेषण करतो तो भाग आहे. ही झाली लेवल 1. लेवल 2 ला जेव्हा तुम्ही येता तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रीमियम ग्रुप. प्रीमियम ग्रुपमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अपस्टॉक्स, ॲलिस ब्ल्यू, एंजल वन किंवा सॅमको या 4 पैकी कोणत्याही एका ब्रोकरमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. ह्या लेवलला सुद्धा तुम्ही फ्रीली जॉईन करू शकता. तर तुम्ही जर ह्या 4 पैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे जर अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप
मिळणार आहे. आता तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल प्रीमियम ग्रुप म्हणजे काय आहे, तर तुम्ही काय करू शकता, प्रीमियम ग्रुप असा एक मेसेज तयार करा आणि हा मेसेज व्हॉट्सअपद्वारे ह्या नंबरवर पाठवा. फक्त मेसेज पाठवा, कॉल केला तर तो रिसीव्ह होत नाही या नंबरवर. त्याचबरोबर हा पण एक नंबर आहे, ह्यापैकी कोणत्याही एका नंबरवर तुम्ही तो प्रीमियम ग्रुप असा मेसेज पाठवा, तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती सांगितली जाईल. ही झाली स्टेप नंबर 2. समजा तुम्हाला फ्री कोर्सही आवडला, तुम्ही प्रीमियम ग्रुप जॉईन केलं आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पेड कोर्स करायचा आहे, तर ही झाली स्टेप 3. असं आपल्याला 3 स्टेप लर्निंग आहे. तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपला कॉम्बो कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 2 कोर्सेस आहेत, मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स. आता त्याची नवीन बॅच चालू झालेली आहे आणि आपला खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. जर तुम्हाला ह्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याची जी फी आहे 7,500 रुपये ती भरली की तुम्हाला त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ जे असतात ते तुम्हाला मिळतील. दुसऱ्या दिवशीपासून त्याचा ॲक्सेस मिळतो तुम्हाला. त्यानंतर लाईव्ह सेशन जे असतील त्याचं एक टाइम टेबल तुम्हाला सांगितलं जातं आणि तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या शंका त्या लाईव्ह सेशनमध्ये सोडवल्या जातात. तर अशा पद्धतीनं 3 महिने चालणारा हा कोर्स आहे. तुम्हाला या कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पेड कोर्स असा एक मेसेज तयार करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरवर आणि खाली दिलेल्या ह्या नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला पेड कोर्सविषयी अधिक माहिती सांगितली जाईल. तर ह्या पद्धतीनं ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आहे हे डेली करूया. झूम लेवल थोडे ॲडजस्ट करूया आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत. ते स्टॉक मी आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे हा आहे REC लिमिटेड. REC लिमिटेडमध्ये आपण जर बघितलं तर काल आपल्याला एक खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं आणि असं वाटत होतं की आता हा स्टॉकमध्ये बेरिश इनगल्फिंग पॅटर्न झाला आहे. हा जर लो तोडला तर आणखीन खाली जाऊ शकतो. मात्र आज आपल्याला गॅप अप ओपन झालं आणि ह्या बेरिश इनगल्फिंग पॅटर्न नंतर आपल्याला इथे एक इनसाइड कॅन्डल बनलेली दिसतेय. म्हणजे काय, तर आजच्या कॅन्डलनं कालचा लो पण ब्रेक केला नाही, तसं केलं असतं तर बेरिश झाला असता आणि हाय सुद्धा ब्रेक केला नाही. उद्या काय होऊ शकतं, जर उद्या हा आजचा हाय उद्या ब्रेक केला तर काय होईल, मग आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते आणि पहिलं टार्गेट आपल्याला म्हणजे कालचा हाय. म्हणजे इथे लक्षात घ्या 23 तारखेचा हाय हे आपलं टार्गेट असेल. तोही ब्रेक केला तर हळूहळू हा स्टॉक 500 रुपयाच्या दिशेनं मग वाटचाल करू शकेल, असं आत्ता आपल्याला चित्र दिसतंय. अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित उद्या काय होईल, आणखीन एक छोटीशी इनसाइड कॅन्डल बनेल, मग पुन्हा त्याचा हाय बघावा लागेल. त्यामुळे उद्या काय होतं हे महत्त्वाचं आहे. जर हा हाय ब्रेक केला आणि एक पुढची 15-20 मिनिटं आपल्याला ह्या हायच्या वर, आजच्या हायच्या वर जर RECचा स्टॉक टिकत असेल, त्याची किंमत टिकत असेल, तर आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते आणि हा स्टॉक 500 रुपयाच्या दिशेनं मग वाटचाल करू शकतो. REC बघितलं की त्याच्याबरोबर दुसरा ओघानं आलेला स्टॉक म्हणजे PFC. हे दोन्हीही फायनान्स कंपन्या आहेत, भारत सरकारच्या आहेत. तर त्याच्यामुळे त्या एकसारख्याच बऱ्यापैकी, जसं निफ्टी बँक निफ्टी बऱ्याच वेळेला एकसारखंच आपल्याला त्याच्यामध्ये मुवमेंट दिसते, तसं हे 2 स्टॉक आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तेच सेम बघू शकता. खूप मोठं काल सेलिंग झालं, आज गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर वर जायचा प्रयत्न झाला. 50% लेवल ह्या सेलिंगची ब्रेक करून आपण वर क्लोजिंग दिलंय. उद्या जर आणि इनसाइड कॅन्डल बनवली आहे, उद्या जर हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला 23 तारखेचा हा 430 रुपयाचा जो हाय आहे तो तुम्हाला टार्गेट म्हणून ठेवावा लागेल. हळूहळू 435 440 पर्यंत सुद्धा हा स्टॉक जाऊ शकतो. स्टॉकचं नाव आहे PFC. PFC आणि REC एकसारख्याच प्रकारे काम करतात असं आपल्याला लक्षात येतं. आता आपण तिसरा स्टॉक बघूया. हा स्टॉक मी निवडला याचं कारण याच्यामध्ये बायबॅकची घोषणा झालेली आहे. या स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर. हा खतं बनवणारी कंपनी आहे. याच्यामध्ये तुम्ही तसं बघायला गेला तर तुम्हाला एम पॅटर्न वगैरे पण दिसेल. म्हणजे इथून तेजी झाली, इथपर्यंत खाली आलं, परत इथपर्यंत वर गेलं आणि आता सेलिंग होत आहे. तर एम पॅटर्न वगैरे झालेला दिसेल. पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला आज हा इनसाइड कॅन्डल जी बनली ह्याचं कारण सांगतो. ह्याच्यामध्ये कंपनीनं बायबॅक करायचं ठरवलेलं आहे, स्टॉक बायबॅक करायचे ठरवलेले आहेत आणि किंमत जी देणार आहे कंपनी ती 450 रुपये आहे. तुम्ही बघू शकता
काल आपल्याला 350 रुपयाच्या आसपास क्लोज झालेला हा जो स्टॉक होता त्याच्यामध्ये आज एवढी तेजी 369 रुपयापर्यंत म्हणजे ही 20 रुपयाची तेजी का बघायला मिळाली तर बायबॅकची आता हे आलेली आहे न्यूज आलेली आहे म्हणजे तुमच्याकडे जर हा स्टॉक असेल खूप खाली घेऊन ठेवलेला असेल तर कंपनी तुमच्याकडनं तो स्टॉक पुन्हा खरेदी करणार आणि ती किंमत 450 रुपये ठरली आहे त्यामुळे अनेकांनी हा स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे तर इथे आपल्याला बायबॅक विषयी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर आपला वन व्हिडिओ वन कन्सेप्ट एक व्हिडिओ एक संकल्पना या सिरीजमध्ये मी सगळ्या कॉर्पोरेट ॲक्शन समजून सांगितलेले आहे डिव्हिडंड म्हणजे काय बोनस शेअर म्हणजे काय बायबॅक म्हणजे काय स्प्लिट म्हणजे काय तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तुम्हाला जर तो व्हिडिओ मिळाला नाही तर तुम्ही जे नंबर मी मगाशी दाखवले होते त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज पाठवा की ते व्हिडिओ मला बघायचे आहेत म्हणून तर उद्या इथे सुद्धा असंच लक्षात घ्या हे सगळं आज मी इनसाइड कॅन्डलच दाखवतोय त्यामुळे जर इथनं वर ब्रेकआउट झाला तर पहिल्यांदा हे टार्गेट येऊ शकतं मग हे टार्गेट येऊ शकतं अशा पद्धतीनं जर चंबल फर्टिलायझरमध्ये आजचा हाय ब्रेक झाला तर 23 तारखेचा हाय हे टार्गेट असेल त्याच्यावर जात असेल तर 385 हे टार्गेट असेल या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर हे झालं चंबल फर्टिलायझर विषयी शेवटचा स्टॉक आहे जो आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल इंडिया ही भारत सरकारची कंपनी आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा इनसाइड कॅन्डल झालेली आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच सगळं सांगत नाही हा हाय जर तोडला तर आपल्याला 23 तारखेचा 22 तारखेचा हाय ही मग पुढची आपली टार्गेट असू शकतात तर आज आपण सर्व स्टॉकमध्ये इनसाइड कॅन्डल आणि ती सुद्धा बुलिश इनसाइड कॅन्डल बघितलेली आहे त्यामुळे हे सर्व स्टॉक एकाच पद्धतीनं तुम्ही विश्लेषण करू शकता आणखीन पण काही स्टॉक असतील ज्याचा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल तर हे झालं आजचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद